पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचं जतन करणं ही आपली संस्कृती आहे. हे आपलं कर्तव्य सुद्धा आहे. आज संपूर्ण जगभरामध्ये हवामानाचं संकट आपल्यासमोर उभं असताना माझी वसुंधरा अभियान 4-5 या टप्प्यांमध्ये आपण ज्या पद्धतीनं वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन आणि जलसंधारणाची कामं केली आहेत ही अत्यंत कौतुकास्पद आहेत. त्यामुळे माझी वसुंधरा हे केवळ अभियान राहिले नसून ती एक लोक चळवळ बनलेली आहे. पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाचा विचार करताना आपल्याला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. निसर्गाच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनात असलेलं हळवेपण सर्वांनीच अनेकदा पाहिलेलं आहे. आज आपण पाहिलं तर अनेक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे. परंतु हा विकास केवळ आर्थिक वाढीपुरता मर्यादित नसून तो शाश्वत, पर्यावरणपूरक आणि भावी पिढ्यांचा विचार करणारा असावं असं आदरणीय दादांचं स्वप्न होतं.